सो लास्ट टाइम आपण काय बघत होतो, तर एरिया वेक्टर नावाची एक कन्सेप्ट बघत होतो. लक्षात घ्या, एरिया वेक्टर. ठीक आहे. तर एरिया ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे? तर लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एरिया इज अ वेक्टर क्वांटिटी. त्याचा आणखी एक सिंपल प्रॉब्लेम बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, एरिया वेक्टर क्वांटिटी कशा पद्धतीनं आहे. Suppose this is a cube. This is a cube. Okay. Suppose this is x direction. This is x direction. Then suppose this is x direction. Then suppose this is y direction and this is suppose z direction, or this is x direction, this is y direction and this is z direction. ठीक आहे. आता सगळे एरिया वेक्टर तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले की तुम्हाला एरिया वेक्टरची कन्सेप्ट जी आहे ती काय होईल, पूर्णपणे क्लिअर होईल. ओके, तर एरिया वेक्टर एबीसीडी, एरिया वेक्टर ABCD इज इक्वल टू, ठीक आहे. हा एक्झॅक्टली क्यूब नाहीये, क्यूब ऐवजी काय करूया आपण, क्युबॉइड घेऊया. क्युबॉइड म्हणजे सगळ्या साईड जे आहेत ते डिफरंट आहेत. म्हणजे सपोज दिस इज लेंथ, दिस इज हाईट अँड दिस इज द ब्रेथ. लेंथ, ब्रेथ अँड हाईट. ठीक आहे. एबीसीडी हा एरिया म्हणजे त्याची मॅग्निट्यूड किती येणार सांगा. एबीसीडी या एरियाची मॅग्निट्यूड आवाज येतोय का? आवाज क्लिअर येतोय का सर्वांना? हा, तर एबीसीडी हा एरिया किती येणार आहे, तर येणार आहे तो, हे बघा, एबी साईड जी आहे ती एल एवढी येणार, कारण ईएफ जेवढी असणार तेवढीच एबी तेवढीच सीडी असणार ना, एल असणार आहे. आणि एडी, सो दिस इज एल, दिस इज एच, म्हणजे एबीसीडी हा जो एरिया आहे तो एल बाय एच चा असणार आहे. सो एरिया येणार आहे एल इंटू एच. आणि डायरेक्शन काय सांगितले मी, आउटवर्ड नॉर्मल. आउटवर्ड नॉर्मल म्हणजे कशी येणार बघा, आउटवर्ड नॉर्मल म्हणजे अशी येणार. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, लक्षात येतं ना. एबीसीडी या एरियाला मी परपेंडिक्युलर ड्रॉ केली आणि आउटवर्ड, आउटवर्ड म्हणजे क्युबॉइड मधून बाहेर काढली, तर वाय ला येणार डायरेक्शन, सो जे कॅप. सो दिस इज एरिया एबीसीडी. त्याच्यानंतर एरिया वेक्टर ऑफ, सपोज EFCD विचारलं, EFCD हा एरिया वेक्टर काय येणार? हा सॉरी, मॅग्निट्यूड जी आहे ती काय पाहिजे, एबीसीडी या एरियाची मॅग्निट्यूड, सॉरी.
एल इंटू बी पाहिजे ना, सॉरी एल इंटू बी डायरेक्शन जे कॅप. ठीक आहे. आता EFCD हा जो एरिया आहे त्याचे हे बघा लेंथ येणार आहे एल आणि हाईट येणार आहे एच. सो मॅग्निट्यूड किती येणार आहे LH. आणि डायरेक्शन आता या एरियाला जर नॉर्मल काढली, परपेंडिक्युलर काढली आणि आउटवर्ड डायरेक्शन काढली म्हणजे बॉक्स मधून बाहेर काढली तर ती काय येणार झेड ऍक्सिसला पॅरल येणार आहे. सो त्याच्यामुळे काय येणार आहे के कॅप. ठीक आहे. त्याच्यानंतर एरिया वेक्टर ऑफ ADEH हा एरिया वेक्टर काय येणार आहे ADEH दिसते का ADEH हा जो एरिया आहे त्याची एक साइड बी येणार आणि दुसरी साइड काय येणार आहे हाईट एवढी येणार. सो एरिया येणार आहे B इंटू एच. ADEH दिसलं का ADEH हा एरिया इकडचा. B इंटू एच येणार आणि डायरेक्शन काय येणार आहे डायरेक्शन येणार आहे त्याला नॉर्मल जर काढली तर एक्स ऍक्सिसला अपोजिट येणार आहे कारण एक्स उजवीकडे आहे आणि ही डायरेक्शन नॉर्मलची डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट येणार आहे आणि त्याच्यामुळे काय येणार आहे मायनस आय कॅप डायरेक्शन येणार. सो मायनस BH आय कॅप असं होणार मायनस BH आय कॅप. दॅट इज द आन्सर. सो अशा प्रकारे प्रत्येक एरियाचा तुम्ही एरिया वेक्टर फाइंड आउट करू शकताय. तर हे लक्षात आलं का एरिया वेक्टरची कन्सेप्ट. काय कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये. एकूण 6 एरियाज आहेत या क्यूबॉइडला. सगळ्या एरियाचे तुम्ही एरिया वेक्टर काढायचा प्रयत्न करा. सो एरिया वेक्टर कसा काढायचा लक्षात घ्या. एरिया वेक्टर काढण्यासाठी अगोदर मॅग्निट्यूड लिहायची आणि त्याच्यानंतर डायरेक्शन लिहायची. मॅग्निट्यूड म्हणजे काय लेंथ इंटू ब्रेड्थ जी काय असेल ती. आणि डायरेक्शन कशी लिहिणार आहे त्या एरियाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आणि ती परपेंडिक्युलर एक्स डायरेक्शन दिसते का वाय डायरेक्शन दिसते का झेड डायरेक्शन दिसते का अपोजिट डायरेक्शन दिसते हे फक्त बघायचं आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल ADEH हा जो एरिया आहे त्याची एक साइड किती दिसते बी दिसते दुसरी साइड किती दिसते एच दिसते. सो याचा एरिया येणार BH ना एरिया BH. आणि या एरियाला जर आपण नॉर्मल काढली ऍक्च्युली आता कुठल्या प्लेन मध्ये ते बघितलं तरी चालेल. ओके. ADEH हा जो एरिया आहे एका साइडला का आहे वाय ऍक्सिस आहे दुसऱ्या साइडला का आहे झेड ऍक्सिस आहे म्हणजे YZ प्लेन मध्ये एरिया येतो. आणि YZ प्लेन मध्ये एरिया असेल तर त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन काय असणार आहे YZ ला परपेंडिक्युलर एक्स डायरेक्शन ना एक्स डायरेक्शन. मग आता एक तर डायरेक्शन आय कॅप 3 येणार किंवा मायनस आय कॅप 3 येणार. ओके. तर त्या एरियाला आउटवर्ड नॉर्मल काढली आउटवर्ड नॉर्मल एरिया वेक्टरची डायरेक्शन काय असते आउटवर्ड नॉर्मल. आउटवर्ड नॉर्मल म्हणजे एक्स ऍक्सिसला ते काय येणार आहे अपोजिट डायरेक्शन येणार. ओके. आणि या एरियाला आउटवर्ड नॉर्मल म्हणजे एक्स ऍक्सिसला अपोजिट कारण एक्स उजवीकडे आहे नॉर्मल डावीकडे आहे त्याच्यामुळे आन्सर जे येणार आहे ते मायनस आय कॅप येणार डायरेक्शन. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट बघूया. नेक्स्ट पार्ट आपण बघत होतो करंट डेन्सिटी. ठीक आहे. आता करंट डेन्सिटी जी आहे इट इज डिनोटेड बाय लेटर J. अँड करंट डेन्सिटी म्हणजे काय असतं इट इज द करंट पर युनिट क्रॉस सेक्शन करंट पर युनिट एरिया. ओके. इट इज द इलेक्ट्रिक करंट per unit area. Electric current per unit area that is called as current density. So J is equal to काय येणार आहे I divided by A. So electric current divided by area that is काय येणार आहे current density. आता एक करंट डेन्सिटी स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे तर वेक्टर क्वांटिटी कारण करंट का आहे स्केलर आणि एरिया का आहे वेक्टर.
त्याच्यामुळे राईट हँड साईडला वेक्टर आला तर लेफ्ट हँड साईडला वेक्टर असलाच पाहिजे. अँड देअरफॉर करंट डेन्सिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि वेक्टर फॉर्म मध्ये हे जर लिहायचं झालं, वेक्टर फॉर्म मध्ये करंट डेन्सिटी कसं लिहिणार आहे आपण? वेक्टर फॉर्म मध्ये करंट डेन्सिटी अशी लिहिणार आहे, जे बार इज इक्वल टू आय डिवायडेड बाय ए, ही झाली मॅग्निट्यूड, इंटू ए कॅप. ए कॅप म्हणजे डायरेक्शन. एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी काढायची मी तुम्हाला शिकवलंय आता, त्या एरियाला काढलेली परपेंडिक्युलर. ओके, या पद्धतीने येणार आहे करंट डेन्सिटी. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पलच घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, सो दिस इज अ कंडक्टर की ज्याच्यामधून करंट पास होतोय, 2 एम्पियरचा करंट पास होतोय आणि याची रेडियस आहे 1 सेंटीमीटर. and this conductor is parallel to x axis म्हटलंय, parallel to x axis. conductor is parallel to x axis. तर करंट डेन्सिटी मला वेक्टर फॉर्म मध्ये लिहायची आहे. करंट डेन्सिटी कसं लिहिणार? करंट डेन्सिटी जे बार इज इक्वल टू, अगोदर मॅग्निट्यूड लिहावं लागेल. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं? करंट डिवायडेड बाय एरिया ना. करंट किती आहे इथं? कंडक्टर मध्ये 2 एम्पियरचा करंट आहे, डिवायडेड बाय किती एरिया मधून तो करंट पास होणार आहे. तर या एरिया मधली करंट डेन्सिटी काढायची आहे. या एरिया मधली मला किती एरियामध्ये? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर या एरियामधून हा करंट पास होणार आहे. ठीक आहे. आणि या करंट डेन्सिटीची डायरेक्शन म्हणजे त्या एरिया वेक्टरची डायरेक्शन. आता एरिया, या एरियाला परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर एक्स ऍक्सिसला पॅरलच येणार ना, म्हणजे आय कॅप येणार. सो करंट डेन्सिटी जे बार इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय पाय आर स्क्वेअर म्हणजे 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. 1 सेंटीमीटर म्हणजे एसआय सिस्टम मध्ये किती येणार बघा? 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻². 10⁻². 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. 10⁻² चा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? 10⁻⁴ आय कॅप. सो करंट डेन्सिटी जे कॅप इज इक्वल टू 2 बाय पाय इंटू 10⁻⁴ आय कॅप. दॅट इज द आन्सर. लक्षात आलं? सो करंट डेन्सिटी या पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते. सो करंट डेन्सिटी म्हणजे काय असतं? करंट डिवायडेड बाय एरिया. आणि करंट डेन्सिटीची डायरेक्शन म्हणजे त्या एरिया वेक्टरची डायरेक्शन, किंवा एरियाला जे आपण नॉर्मल काढणार आहे त्या नॉर्मलची डायरेक्शन म्हणजे करंट डेन्सिटीची डायरेक्शन. लक्षात येते? आता करंट डेन्सिटीचा आणखी एक फॉर्म्युला बघूया. ओके, नेक्स्ट. करंट डेन्सिटीचा एक फॉर्म्युला काय आहे? करंट डेन्सिटी जे इज इक्वल टू आय डिवायडेड बाय ए. ठीक आहे. आणि करंटचा एक फॉर्म्युला आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युला बघितलाय, आठवतोय का? करंटचा एक फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला बघितलाय? करंटचा फॉर्म्युला दॅट इज NEA VD. NEA VD हा फॉर्म्युला पाठ करून ठेवायचा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. करंटचा फॉर्म्युला काय येणार? NEA VD. ओके, एन म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? जरा सांगा बघूया. हा फॉर्म्युला आहे, पाठ करायचा व्यवस्थित. एन म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम किती आहेत, एका युनिट व्हॉल्यूम मध्ये पर मीटर क्यूब मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत. ई म्हणजे काय? ई म्हणजे काय असतं? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन किती असतो? 1.6 इंटू 10⁻⁻⁹. ए म्हणजे काय? एरिया ऑफ एरिया. ओके, आणि फीडी म्हणजे काय? ड्रिफ्ट वेलॉसिटी. त्याच्यामुळे डिवायडेड बाय परत त्याला एरिया झाल्यामुळे ए कॅन्सल होणार आणि करंट डेन्सिटीचा आणखी एक फॉर्म्युला येणार, NE VD असा फॉर्म्युला येतो. ओके, सो दिस इज वन मोर फॉर्म्युला. ओके, NE VD इज द फॉर्म्युला फॉर करंट डेन्सिटी. आता ही जी करंट डेन्सिटी आहे, या करंट डेन्सिटीचं SI युनिट काय येणार लक्षात घ्या. SI युनिट सांगता येईल?
खूप अवघड क्वेश्चन विचारलाय मी, कोणाला सांगता येते बघूया. SI युनिट एम्पियर पर मीटर स्क्वेअर, कारण करंटचं युनिट एम्पियर, एरियाचं काय असतं मीटर स्क्वेअर, आणि याचं डायमेन्शन काय येणार एम रेस टू किती, कारण किलोग्राम वगैरे काय नाहीये इथं. एल रेस टू किती येणार -2. टाइम काय नाहीये 0 आणि करंट रेस टू 1 येणार. सो दिस इज अ डायमेन्शन. ओके, याचा एक क्वेश्चन बघूया, सिंपल क्वेश्चन जो DC पांडे मध्ये ऑलरेडी आहे. अँड इलेक्ट्रॉन बीम हॅज अपर्चर ऑफ 2 mm स्क्वेअर. एक इलेक्ट्रॉन बीम आहे. क्वेश्चन काय बघा, देर इज अ इलेक्ट्रॉन बीम ज्याचं अपर्चर आहे 2 mm स्क्वेअर. अपर्चर म्हणजे स्मॉल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. स्मॉल एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा स्मॉल होलला आपण अपर्चर म्हणतो. इलेक्ट्रॉन बीम हॅज अपर्चर ऑफ 2 mm स्क्वेअर. 2 mm स्क्वेअर म्हणजे हा एरियाच असणार आहे. अ टोटल ऑफ 7 × 10⁻16 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन दिले 7 × 10⁻16 इलेक्ट्रॉन flows through this aperture per second. इलेक्ट्रॉन्स पर सेकंद या अपर्चर मधून पास होत आहेत असं दिलंय. कॅल्क्युलेट करंट डेन्सिटी. हे बघा, एक इलेक्ट्रॉन बीम आहे ज्याचा अपर्चर म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 2 mm स्क्वेअर आणि तेवढ्या एरियामधून 7 × 10⁻16 इलेक्ट्रॉन पर सेकंद पास होत आहेत. तर करंट डेन्सिटी किती. आता करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे बघा, J = I/A असा फॉर्म्युला आहे. I/A. मग तुम्हाला काय करावं लागेल, I आणि A कॅल्क्युलेट करावं लागेल. A तर तुम्हाला दिलेलंच आहे, फक्त I कॅल्क्युलेट करावं लागेल. करंट म्हणजे काय असतं Q/T ना. Q/T. आता Q म्हणजे काय असतं N × E असतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय T. करंट बघा Q/T. Q म्हणजेच काय NE डिवायडेड बाय T. सो N म्हणजे काय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 7 × 10⁻16 पर सेकंद दिल्यामुळे N/T ची व्हॅल्यू हे काय दिलंय 7 × 10⁻16 इलेक्ट्रॉन पर सेकंद म्हणजे N/T तुम्हाला दिलंय. पण फक्त तो नंबर नाहीये, नंबर पर सेकंद आहे म्हणजे N/T दिलंय तुम्हाला. सो N/T ची व्हॅल्यू 7 × 10⁻16 आणि E ची व्हॅल्यू किती 1.6 × 10⁻19. ओके. त्याच्यामुळं हे झाला I अँड देअरफॉर करंट डेन्सिटी J = आता काय होणार आहे I/A ना. करंट किती आला 7 × 1.6 × 10⁻³ होणार. ओके, 7 × 1.6 × 10⁻³ डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 2 mm स्क्वेअर. 2 mm स्क्वेअर म्हणजे किती मीटर स्क्वेअर मध्ये किती येणार mm म्हणजे 10⁻³ मीटर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. लक्षात येते का 2 mm स्क्वेअर म्हणजे 2 × 10⁻⁻6 मीटर स्क्वेअर. कारण फक्त मिलीमीटर असतं तर 2 × 10⁻³ लिहिलेलं असतं. मीटर स्क्वेअर असल्यामुळे तसं होणार आहे. ओके, सो 2 न 1.6 ला डिवाइड केलं तर 0.8, 7 न 0.8 ला मल्टिप्लाय करूया किती होणार ते 5.6 इंटू 10⁻⁻6 वर गेल्यानंतर 10⁻+6 होणार ना, +6 इंटू 10⁻³ म्हणजे 10⁻³ आन्सर येणार एम्पियर पर मीटर स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. ओके, काही स्टुडंट लगेच कॅल्क्युलेशन करून पाठवताना मला दिसतायत. ओके, तिथं निवांत बसू नका. कॅल्क्युलेशन येत असेल, काही गोष्टी विचारायच्या असतील तर ते विचारा. ओके, फॉर एक्झाम्पल इथं प्रज्ञा, त्याच्यानंतर
कौशल, श्वेता, समृद्धी, वैष्णवी, श्रुती, सेजल, सुप्रिया हे आन्सर फास्ट देताना दिसतायत. ओके, राजनंदिनी, आरती, सुश्रुत, साक्षी. त्याच्यानंतर नेक्स्ट आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची जरा कन्सेप्ट बघूया आपण. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी, करंट डेन्सिटीची कन्सेप्ट लक्षात आले का? करंट डेन्सिटी म्हणजे करंट डिवायडेड बाय एरिया. ओके, करंट divided by area. It is a vector quantity because area is a vector quantity. ओके, आणि त्याचा एक सिंपल क्वेश्चन आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट टर्म जे आहे ते ड्रिफ्ट व्हेलॉसिटीची कन्सेप्ट थोडीशी बघूया आपण. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आता ही ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर, आणि याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटीच असं का म्हटलं जातं, जस्ट व्हेलॉसिटी असं का म्हटलेलं नाही, लक्षात घ्या. सपोज देर इज अ कंडक्टर लाईक दिस. This is a conductor. आता कुठल्याही कंडक्टर मध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आणि हे लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत ते ऑल पॉसिबल डायरेक्शन न मूव्ह होत असतात. ओके, दे आर इन रॅन्डम मोशन. म्हणजे एक इलेक्ट्रॉन इकडे जात असणार, दुसरा इलेक्ट्रॉन इकडे जात असणार आहे, तिसरा इलेक्ट्रॉन इकडे कुठेतरी जाणार आहे, चौथा इलेक्ट्रॉन असं जाणार आहे, फिफ्थ इलेक्ट्रॉन असं काहीतरी. सो ऑल इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ रॅन्डम मोशन. सो इलेक्ट्रॉन जे आहेत ते कसे असतात, रॅन्डम मोशन मध्ये असतात. दे आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इन अ कंडक्टर वेन पीडी इज नॉट अप्लाइड. ओके, आणि ज्यावेळी आपण पीडी अप्लाय करणार, ज्यावेळी पीडी अप्लाय करणार त्यावेळी काय होतं, पीडी अप्लाय करणार म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल इकडे जोडलं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल इकडे जोडलं. तर इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव्हली चार्ज असतात. तर निगेटिव्ह, आता हे इलेक्ट्रॉन जे आहे ते रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि ते किती व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतात, 10⁻³ मीटर पर सेकंद. ओके, जवळपास त्यांची व्हेलॉसिटी किती असते, 10⁻³ मीटर पर सेकंद. या व्हेलॉसिटीनं ते मूव्ह होत असतात रॅन्डम मोशन मध्ये. ओके, कधी पीडी अप्लाय केलेला नसताना. रॅन्डम मोशन म्हणजे एक टुवर्ड्स लेफ्ट, एक टुवर्ड्स राईट वगैरे असे मूव्ह होत असतात. काय ग, छान छान. आणि याला पीडी अप्लाय केल्यानंतर काय होतात, हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते ड्रिफ्ट व्हायला चालू होतात. आता 10th पर्यंत तुम्ही हे असं बघितलेलं असेल की पीडी अप्लाय केल्यानंतर हे सगळे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असे जायला लागतात, असंही ऐकलेलं असेल तुम्ही किंवा असं लिहिलेलं पण असेल. बट दिस कन्सेप्ट इज रॉंग ऍक्च्युअली. असं होत नाही. तर त्याच्याऐवजी ते ओके ते ड्रिफ्ट व्हायला चालू होतात. दे स्टार्ट्स ड्रिफ्टिंग, स्टार्ट्स टू ड्रिफ्ट. आता स्टार्ट टू ड्रिफ्ट म्हणजे एक्झॅक्टली काय, तर इलेक्ट्रॉन स्वतःची जी मोशन आहे ती मोशन बदलू शकत नाही, लक्षात घ्या. फक्त ती ड्रिफ्ट होते. ड्रिफ्ट होते म्हणजे काय होतं, तर ते असं होते. सपोज एका इलेक्ट्रॉनची मोशन आपण बघूया कशी असते, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल.
सपोज हा एक एरिया आहे आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जो आहे तो सपोज असा होतोय, म्हणजे सुरुवातीला तो इलेक्ट्रॉन इथं होता, इथून सपोज इथंपर्यंत गेला, त्याच्यानंतर इथून कुठेतरी इथं आला, त्याच्यानंतर इथून सपोज कुठेतरी इथं आला आणि इथून सपोज इथून सपोज इथं कुठेतरी असं जात असेल. ठीक आहे. तर इलेक्ट्रॉनची ओरिजिनल मोशन म्हणजे पीडी अप्लाय केलेलं नसतानाची मोशन जी आहे ती या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे. आता पीडी अप्लाय केल्यानंतर सो दिस इज द ओरिजिनल मोशन. दिस इज ओरिजिनल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. सपोज एका इलेक्ट्रॉनची मोशन एक्झाम्पल म्हणून घ्यायला लागलोय. सुरुवातीला सपोज तो इथं होता, नंतर इथून काय झाला, तो इथं गेलेला आहे, इथं परत आणखी कुणाबरोबर तरी कोलिजन झालं, कोलिजन झाल्यामुळे काय झालं, त्याचं डायरेक्शन चेंज झाली, तो इकडे जाणार, इथंपर्यंत पोहोचणार, इथं आणखी कुणाबरोबर तरी कोलिजन झालं, सपोज तो इकडे जाणार, इथं आणखी कुणाबरोबर तरी कोलाइड होणार आणि तो परत इथं येतोय. असं कंटिन्युअसली तो रॅन्डम मोशन मध्ये असतो. ओके. आणि ते कंटिन्युअसली त्यांचे कोलिजन्स होत असतात. ठीक आहे. सो दिस इज द ओरिजिनल मोशन. ही ओरिजिनल मोशन आहे. आता ज्यावेळी पीडी आपण अप्लाय करणार, नाव पीडी इज सपोज अप्लाइड. पीडी म्हणजे इकडं काय केलं, निगेटिव्ह टर्मिनल अप्लाय केलं आणि इकडं काय केलं, पॉझिटिव्ह टर्मिनल अप्लाय केलं. इकडं निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं, इकडं पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं. तर निगेटिव्ह आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये काय असणार आहे, रिपल्शन, आणि पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्शन. त्याच्यामुळे आता हा जो इलेक्ट्रॉन आहे तो कसा जाणार बघा. सो ओरिजिनल मोशन कशी होती इथं डायग्राम मध्ये दाखवलेली त्या पद्धतीने. आता मोशन कशी असणार बघा, इथून सरळ वर जाण्याऐवजी पुढे जाणार थोडासा, कारण त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं, नेगेटिव्ह पॉझिटिव्हच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे तो काय होणार, ओरिजिनल पाथ सोडून थोडासा उजवीकडे काय होणार आहे, ड्रिफ्ट होणार आहे. परत इथून तो असा खाली पॅरलल जाण्याऐवजी तो थोडासा आणखी पुढे ड्रिफ्ट होणार. ओके, म्हणजे इथे येणार आहे कुठेतरी. परत इथून ओरिजिनल पाथला असा पॅरल जाण्याऐवजी थोडासा इकडे आणि ड्रिफ्ट होणार आहे. ओके, इथे येऊन पोहोचेल. ओके, आणि परत इथून ओरिजिनल पाथला पॅरल जाण्याऐवजी काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्डमुळे आणखी थोडासा ड्रिफ्ट होणार. आणि त्याच्यामुळे जो इलेक्ट्रॉन, लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड नसताना इथं पोहोचायला पाहिजे होता, तो इलेक्ट्रॉन काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावल्यानंतर इथं पोहोचणार. आणि एवढा त्याचा पाथ काय होणार आहे, पाथ जो आहे तो ड्रिफ्ट होतोय. लक्षात घ्या, ड्रिफ्ट होतोय पाथ. काय होतोय, पाथ गेट्स ड्रिफ्टेड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड नसतानाचा पाथ जो आहे तो तुमचा हा आहे, ब्लॅक लाईन न दाखवलेला. आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लावल्यानंतर काय होते, मोशन आहे तशीच राहते, फक्त ती मोशन काय होते, इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं, इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन थोडीशी काय होते, इकडे अशी ड्रिफ्ट होते. आणि तो इलेक्ट्रॉन जो आहे तो सरळ, लक्षात घ्या, सरळ इथून इथं असं जात नाही. लक्षात घ्या, त्याची ओरिजिनल मोशन त्याच्यामध्ये राहते. मी काय सांगतोय लक्षात येते ना, त्याची ओरिजिनल मोशन आहे तशी राहते, फक्त ती ओरिजिनल मोशन काय होते, नेगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे थोडीशी काय होते, चेंज होते, ड्रिफ्ट होते, ओढली जाते. ड्रिफ्ट होणं म्हणजे काय, ओढलं जाणं. लक्षात येत आहे. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉन जो आहे तो काय होतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ओरिजिनल मोशन आपली आहे तशी ठेवून तो आपला पाथ काय होतो, थोडासा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे आपला पाथ काय होतो, ड्रिफ्ट करतो. म्हणजे पुन्हा एकदा बघा, हा ओरिजिनल पाथ जर त्याचा असेल तर ड्रिफ्ट झालेला पाथ हा असा काहीतरी येणार आहे, आणि तो इथं पोहोचण्याऐवजी इलेक्ट्रिक फील्डमुळे इथं कुठेतरी पोहोचणार, थोडासा उजवीकडे. आणि हे इलेक्ट्रॉन असे ड्रिफ्ट व्हायला चालू होतात, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ड्रिफ्ट व्हायला चालू होतात किंवा सरकायला चालू होतात. आणि तो ड्रिफ्ट होत असल्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे, तिथं फक्त व्हेलॉसिटी म्हटलेलं नाही, त्याला काय म्हणलेलं आहे, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. ड्रिफ्ट होणं म्हणजे काय, कुठल्या तरी एका बाजूला ते ओढलं जाणं, दॅट इज कॉल्ड एज ड्रिफ्ट. मी काय सांगितलं लक्षात येते का सर्वांना?
सो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी त्याला का म्हणायचं हे लक्षात आलं का बघा. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय. हे बघा, व्हेन नो इलेक्ट्रिक फील्ड, ज्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड नसतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅटरीला कंडक्टर जोडलेला नसतो, त्यावेळी इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतात. आणि ज्यावेळी आपण काय करतो, तो कंडक्टर बॅटरीला जोडतो, त्यावेळी इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असे सरळ मूव्ह होत नाहीत. ही कन्सेप्ट जी आहे ती रॉंग आहे, लक्षात घ्या. 10th पर्यंत आपण बघितलंय. तसं होण्याऐवजी काय होतात, इलेक्ट्रॉन जो आहे तो स्वतःचा पाथ जो आहे मोशनचा ऍज इट इज ठेवतो. फक्त काय करतो, थोडासा त्याची मोशनचा पाथ जो आहे तो काय होतो, ड्रिफ्ट व्हायला चालू होतो, ओढला जातो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन आपल्याला काय होतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडे थोडासा सरकताना दिसतो, ड्रिफ्ट व्हायला लागतं. आणि म्हणून याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हटलेलं आहे. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी साधारणपणे किती असते, तर 10⁻³ मीटर पर सेकंद असते, हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉनची मोशन किती असते, इलेक्ट्रॉन किती व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतो, 10⁻³ मीटर पर सेकंद. आणि किती व्हेलॉसिटीनं ड्रिफ्ट होतो, 10⁻³ मीटर पर सेकंद. या दोन व्हॅल्यू जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, मी पुन्हा एकदा काय सांगितलं बघा. इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी किती असते रॅन्डम मोशन मध्ये असताना, ती असते 10⁻³ मीटर पर सेकंद. आणि इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर किती व्हेलॉसिटीनं तो ड्रिफ्ट व्हायला लागतो, तर 10⁻approximately 10⁻³ or about 10⁻³ मीटर पर सेकंद. ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता हा ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला देखील आहे आणि तो देखील आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करावा लागेल. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा येणार बघा. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. Suppose this is a conductor. Suppose here there is a negative terminal and here there is a positive terminal and here there is one electron. आता नेगेटिव्ह पॉझिटिव्ह याच्यामुळे काय होणार आहे, इथं एक इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी किती असते, ई इतकी असते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आता पहिली गोष्ट म्हणजे या इलेक्ट्रॉनवर ऍक्ट होणारा फोर्स आपल्याला काढायला पाहिजे. फोर्स ऑन इलेक्ट्रॉन. फोर्स ऑन इलेक्ट्रॉन. आता हा जो फॉर्म्युला आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एक फॉर्म्युला आहे, दॅट इज फोर्स ऑन इलेक्ट्रॉन. ओके, तर फोर्स ऑन इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला काय असतो, E × E असा फॉर्म्युला आहे. हे माहिती नसेल तर हे लक्षातच ठेवायचं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स ज्यावेळी तुम्हाला चालू होईल त्यावेळी ही कन्सेप्ट क्लिअरली समजेल, लक्षात घ्या. ई इतक्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एखादा आपण इलेक्ट्रॉन ठेवला तर त्याच्यावर फोर्स किती क्रिएट होतो, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, ई × E, फोर्स ऑन इलेक्ट्रॉन. हा झाला फोर्स ऑन इलेक्ट्रॉन. तर फोर्सचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, E × E असा फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे. आता त्याच्यावरून ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन काढूया. ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन, ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन. तर ऍक्सेलरेशन आपण असं काढतो, दॅट इज फोर्स डिवायडेड बाय मास. फोर्स डिवायडेड बाय मास. फोर्स किती आहे, E × E डिवायडेड बाय m. ओके, सो दिस इज द फोर्स, दिस इज द ऍक्सेलरेशन. आपल्याला ऍक्सेलरेशन मिळालं म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे एवढ्या ऍक्सेलरेशननं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाणार आहे. किती ऍक्सेलरेशननं, ऍक्सेलरेशन किती आलं, E × E डिवायडेड बाय m. या ऍक्सेलरेशननं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जायचा प्रयत्न करणार आहे. आता सपोज इनिशियली इलेक्ट्रॉन इज ऍट रेस्ट.
ओके, आता इलेक्ट्रॉन सुरुवातीला रेस्ट मध्ये आहे. आता इलेक्ट्रॉनची मोशन कशी असते ती अगोदर समजून घ्या कंडक्टर मध्ये. तर इलेक्ट्रॉन सुरुवातीला रेस्ट मध्ये असेल तर तो ऍक्सेलरेट होणार. कधीपर्यंत ऍक्सेलरेट होतो? जोपर्यंत पुन्हा एखाद्या ऍटम बरोबर कोलिजन होऊन तो रेस्ट मध्ये येत नाही तोपर्यंत. म्हणजे इलेक्ट्रॉन रेस्टला येतो, ऍक्सेलरेट होतो, म्हणजे व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते. व्हेलॉसिटी कधीपर्यंत वाढते? जोपर्यंत कोलिजन होत नाही तोपर्यंत. कोलिजन झालं की पुन्हा तो रेस्ट मध्ये येतो. रेस्ट मध्ये आला की परत इलेक्ट्रिक फील्ड मुळे काय होते? परत त्याची व्हेलॉसिटी 0 पासून मॅक्सिमम पर्यंत वाढत जाते. कधीपर्यंत वाढत जाते? जोपर्यंत त्याचं परत कोलिजन होत नाही तोपर्यंत. ओके, आणि एका कोलिजन पासून दुसऱ्या कोलिजन पर्यंतचा जो ऍव्हरेज टाइम आहे, एका कोलिजन पासून दुसऱ्या कोलिजन पर्यंतचा जो ऍव्हरेज टाइम आहे, ही एक कन्सेप्ट लक्षात घ्या. ऍव्हरेज टाइम बिटवीन टू कोलिजन्स ऑफ द इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रॉन जो आहे तो एकसारखा मूव्ह होत नसतो, तर त्याचे काय होत असतात? इन बिटवीन कोलिजन होत असतात, आणि कोलिजन झालं की तो पूर्णपणे रेस्ट मध्ये येतो. रेस्ट मध्ये आल्यानंतर तो थांबणार नाही. ऍक्सेलरेशन मुळे परत त्याची व्हेलॉसिटी वाढत जाणार. लक्षात येत आहे? व्हेलॉसिटी वाढत वाढत जाते कधीपर्यंत? जोपर्यंत परत कोलिजन होत नाही तोपर्यंत. आणि टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स, टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, त्याला काय म्हणतो आपण? ऍव्हरेज टाइम बिटवीन टू कोलिजन असं म्हणतो. अँड इट इज डिनोटेड ॲज टाऊ. इट इज डिनोटेड ॲज टाऊ. आणि यालाच काय म्हटलं जातं? रिलॅक्सेशन टाइम असे म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज रिलॅक्सेशन टाइम असं म्हटलं जातं. तर ही एक गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे. रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय? इलेक्ट्रॉनची मोशन कधी असते? इलेक्ट्रॉन मोशन मध्ये जातो, आदळतो, रेस्ट मध्ये येतो, परत व्हेलॉसिटी वाढत जाते, परत आदळतो, परत रेस्ट मध्ये येतो, परत व्हेलॉसिटी वाढत जाते. या पद्धतीने इलेक्ट्रॉनची कंडक्टर मध्ये मोशन असते. ओके, आणि द ऍव्हरेज टाइम बिटवीन टू कोलिजन्स याला काय म्हणतो आपण? रिलॅक्सेशन टाइम असं म्हणतो. म्हणजे एवढ्या टाइम मध्ये इलेक्ट्रॉन काय होणार आहे? 0 पासून ऍक्सेलरेट होणार आहे. सो देअरफॉर फायनल व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन, फायनल म्हणजे कोलिजनच्या अगोदर त्याला जास्तीत जास्त किती व्हेलॉसिटी मिळालेली असणार बघा? फायनल व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन. बिफोर कोलिजन, त्याच्यासाठी आपण फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरू शकतो. v इज इक्वल टू यू प्लस एटी. v इज इक्वल टू यू प्लस एटी. आता इथं v म्हणजेच काय असणार आहे? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. u म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. आता इलेक्ट्रॉन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असल्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी 0 येणार आहे. ऍक्सेलरेशन किती येणार आहे? e बाय m येणार. आणि टाइम किती येणार आहे? टाऊ. e बाय m इंटू टाऊ. So this is the formula for drift velocity. E tau divided by m. Okay. So this is the formula for drift velocity. ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा पुन्हा एकदा फॉर्म्युला बघा शॉर्टकट मध्ये. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी कसं काढायचं? सुरुवातीला फोर्स काढायचा. फोर्सचा फॉर्म्युला E इंटू ई आला. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला फोर्स डिवायडेड बाय मास म्हणजे काय झालं? ई बाय एम आला. हे ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी फी इज इक्वल टू यू प्लस एटी या फॉर्म्युल्यावरून काढायचे. सो फी इज इक्वल टू ड्रिफ्ट व्हेलॉसिटी फी डी इज इक्वल टू यू काय 0चा आहे, ई टाइम किती घ्यायचा आहे? टाऊ एवढा, रिलॅक्सेशन टाइम एवढा, डिवायडेड बाय एम. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. त्याचबरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये ई चा आणखी एक फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय लेंथ, फी बाय एल. ओके, इलेक्ट्रिक फील्डचा आणखी एक फॉर्म्युला काय आहे? फी बाय एल असा फॉर्म्युला आहे. मग ते फी बाय एल पण तिथे ठेवलं. फी म्हणजे काय? पीडी, पोटेन्शियल डिफरन्स, आणि एल म्हणजे काय? लेंथ ऑफ द कंडक्टर, आणि फी म्हणजे पीडी अक्रॉस द कंडक्टर. तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी फी डी इज इक्वल टू काय येणार बघा? ई कॅपिटल ए ऐवजी काय लिहितो? फी टाऊ डिवायडेड बाय एम एल. ई फी टाऊ डिवायडेड बाय एम एल. हा देखील ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला आहे.
E phi tau divided by ml. आणखी पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा येणार. पुन्हा एकदा बघा, सुरुवातीला फोर्स ऑन इलेक्ट्रॉन E इंटू ई माहिती नसेल तर पाठच करून ठेवा. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इंटू इलेक्ट्रिक फील्ड इन द कंडक्टर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल जोडले बॅटरीला की तिथं कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. फोर्सचा फॉर्म्युला E, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय येणार E बाय एम, आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय U प्लस AT, म्हणजे ऍक्सेलरेशन इंटू टाइम फक्त येणार आहे. E टाइम म्हणजे रिलॅक्सेशन टाइम डिवायडेड बाय एम. ओके, आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा आणखी एक फॉर्म्युला आहे, दॅट इज PD डिवायडेड बाय लेंथ ऑफ द कंडक्टर, दॅट इज फी बाय डी, सॉरी फी बाय स्मॉल एल, फी बाय कॅपिटल एल लिहिलं तरी चालतं. इलेक्ट्रिक फील्ड बरोबर पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय लेंथ. त्याच्यामुळे ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा आणखी एक फॉर्म्युला काय येतो, E फी टाऊ डिवायडेड बाय ML, E फी टाऊ डिवायडेड बाय ML. तर अशा प्रकारे हे ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले आहेत, E टाऊ बाय एम किंवा E फी टाऊ डिवायडेड बाय ML. So these are the formulae for the drift velocity. आता याच्यावरूनच आणखी एक कन्सेप्ट बघायची आहे, आणि ती म्हणजे काय, मोबिलिटी म्हणजे काय. मोबिलिटी लक्षात घ्या, ही देखील एक इम्पॉर्टंट टर्म आहे, मोबिलिटी. Mobility, and mobility is denoted by mu. दिग्विजय थोरात, तुला काय आगाऊपणा करू वाटतोय काय, लेक्चरला परत बसायचं आहे का नाही. टाऊ जे आहे, टाऊ म्हणजे रिलॅक्सेशन टाइम, आणि टाऊची जी व्हॅल्यू आहे ती जनरली एक कॉन्स्टंट असते, विच इज गिवन इन द प्रॉब्लेम. ओके, आणि टाऊचे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे, ओके, ती व्हॅल्यू साधारणपणे किती आहे सांगतो तुम्हाला. द व्हॅल्यू ऑफ रिलॅक्सेशन टाइम इज बरं, नंतर मी सांगतो तुम्हाला व्हॅल्यू एक्झॅक्टली किती आहे रिलॅक्सेशन टाइम. मोबिलिटीची कन्सेप्ट जरा बघूया. मोबिलिटी, आता मोबिलिटी ची डेफिनेशन अशी आहे, मोबिलिटी इज नथिंग बट इट इज द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड. ही याची कन्सेप्ट आहे, म्हणजे किती इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर किती व्हेलॉसिटी, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इलेक्ट्रॉनला मिळते, त्याला मोबिलिटी असं म्हणतो. आता हे बघा, तेवढा स्पीडी लावल्यानंतर एक इलेक्ट्रॉन जरा फास्ट मूव्ह होत असेल आणि दुसरा इलेक्ट्रॉन थोडासा स्लो मूव्ह होत असेल, तर फास्ट मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनची मोबिलिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे, आणि स्लो मूव्ह होणाऱ्या इलेक्ट्रॉनची मोबिलिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपण सेमीकंडक्टर टॉपिक याच्या अगोदर बघितलेला आहे, आणि तिथं आपण फक्त मोबिलिटी ऑफ होल आणि मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन एवढंच वाचलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये एवढं वाचलेलं आहे की होलची मोबिलिटी काय असते, कमी असते आणि इलेक्ट्रॉनची मोबिलिटी थोडीशी काय असते, जास्त असते. हे वाचलेलं आहे, बरोबर आहे. आता होलची मोबिलिटी कमी असते आणि इलेक्ट्रॉनची मोबिलिटी जास्त असते, म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर त्या सेमीकंडक्टरला आपण एक पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड लावलं. ओके, त्या सेमीकंडक्टरला काय केलं मी, एक पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड लावलं, तर काय होतं, होल जे आहे ते थोडेसे स्लोली मूव्ह होतात, परंतु इलेक्ट्रॉन कम्पॅरेटिव्हली काय होतात, थोडंसं जास्त व्हेलॉसिटीनं मूव्ह होतात. लक्षात घ्या मी काय सांगतोय, लक्षात येते का बघा. सेमीकंडक्टरला मी इलेक्ट्रिक फील्ड लावलं, म्हणजे सेमीकंडक्टरचं एक एंड निगेटिव्हला जोडलं आणि दुसरं एंड पॉझिटिव्हला जोडलं, तर काय होतं, आता ते सेमीकंडक्टरमध्ये होल्स पण असणार आणि इलेक्ट्रॉन पण असणार, आणि दोघांची मोशन बघितली तर मला असं लक्षात येतं की होल जे आहे ते कम्पॅरेटिव्हली स्लोली ड्रिफ्ट होतात आणि इलेक्ट्रॉन जे आहे ते फास्टली ड्रिफ्ट होतात. आणि तेवढ्याच इलेक्ट्रिक फील्डला काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉनची ड्रिफ्ट व्हेलॉसिटी जास्त असल्यामुळं इलेक्ट्रॉनची मोबिलिटी काय असते, जास्त असते. तर मोबिलिटी म्हणजे काय, तर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी प्रोड्यूस इन द कंडक्टर पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे किती इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर किती ड्रिफ्ट व्हेलॉसिटी प्रोड्यूस होते, त्याला मोबिलिटी असं म्हणायचं. तेवढ्याच इलेक्ट्रिक फील्डला जास्त ड्रिफ्ट व्हेलॉसिटी क्रिएट होत असेल तर आपण काय म्हणणार, मोबिलिटी इज मोर. ओके, सो मोबिलिटी इज व्ही डी बाय. आता बघा इथं ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा एक फॉर्म्युला आलाय आपला. काय फॉर्म्युला आलाय, ई टाऊ डिवायडेड बाय एम आलाय ना फॉर्म्युला, ई टाऊ डिवायडेड बाय एम. ठीक आहे, आणि म्यू मोबिलिटी, म्यू म्हणजे काय, व्ही डी बाय ई, म्हणजे कॅपिटल ई जे आहे आर एच एस ते एल एच एस ला आणतो, अँड देअरफॉर काय होणार, व्ही डी डिवायडेड बाय ई बरोबर ई इंटू टाऊ डिवायडेड बाय एम येणार आहे. आणि व्ही डी बाय ई म्हणजेच काय, मोबिलिटी. सो मोबिलिटीचा फॉर्म्युला काय येतो, ई टाऊ बाय एम. आणि याच्यामध्ये जवळपास सगळ्या गोष्टी कॉन्स्टंटच आहेत. ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि टाऊ म्हणजे काय, रिलॅक्सेशन टाइम. त्याच्यामुळे मोबिलिटी इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू फॉर ए इलेक्ट्रॉन. जनरली मोबिलिटी ही काय असते, एक कॉन्स्टंट असते. ओके, सो मोबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज अ कॉन्स्टंट, आणि इथं सगळे कॉन्स्टंटच येत आहेत. मोबिलिटीचं एसआय युनिट काय येणार बघा, एसआय युनिट डायमेन्शन सांगता येते काय बघा. मोबिलिटी म्यू इज इक्वल टू वेलॉसिटी डिवायडेड बाय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा वेलॉसिटी डिवायडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड. आता वेलॉसिटीचं युनिट काय असतं बघा, मीटर पर सेकंद असतं, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं युनिट असतं व्होल्ट पर मीटर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं युनिट काय असतं, व्होल्ट पर मीटर. ते इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिक मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता मीटर वर जाणार, मल्टिप्लाय होणार वर, मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड, मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड, दॅट इज द एसआय युनिट येणार आहे. ओके, आणि त्याचं डायमेन्शन पण काढूया. डायमेन्शन बघा पुन्हा एकदा, युनिट वरूनच डायमेन्शन काढूया. युनिट वरून मीटर स्क्वेअर म्हणजे न्यूमरेटरला एल रेस टू 2 लिहिणार, युनिट वरून देखील डायमेन्शन काढता येतं. ठीक आहे, युनिट वरूनच काढतो मी. मीटर स्क्वेअर म्हणजे एल रेस टू 2, फी म्हणजे व्होल्टेज आहे, ते व्होल्टेज डायमेन्शन आठवतंय का बघा, M1 L2 T-3 A-1. माहिती नसेल तर पाठ करून ठेवा. व्होल्टेजचं डायमेन्शन अनेक वेळेला लागतो, व्होल्टेज किंवा पोटेन्शियलचं डायमेन्शन. M1 L2 T-3 A-1, आणि सेकंड म्हणजे टाइम ना, त्याचं T1 लिहितो मी, आणि त्याच्यामुळे याचं डायमेन्शन हे एल रेस टू 2 डिवायडेड बाय एल रेस टू 2 कॅन्सलच होणार आहे, एम रेस टू -1 होणार, कारण ते न्यूमरेटरला न्यायचं आहे. आता टी रेस टू काय होणार बघा, डिनॉमिनेटरला टी रेस टू -3 आणि टी रेस टू 1, म्हणजे टी रेस टू -2 डिनॉमिनेटरला होणार, आणि ते वर गेल्यानंतर टी रेस टू 2 होणार. एल रेस टू 0 अगोदर लिहितो, L raised to 0, T raised to 2, and A raised to 1. So this is the dimension of mobility, M-1, L0, T2, A1.
लक्षात येते? ठीक आहे. चेक पॉईंट 1 तुम्हाला सोडवायला सांगितले होते. किती जणांनी सोडवले त्यांनी आपली नावं फक्त टाका चॅटमध्ये. आणि जे प्रॉब्लेम त्याचे चेक पॉईंट 3.1 चे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम काय करूया आपण, रुच्या, साक्षी तोडकर, नीरज पोवार, सेजल, दीपमाला सोडवलंय, तुषार, सगळे सुटले का प्रॉब्लेम? बर, आता नेक्स्ट लेक्चरला काय करा, त्याचे डाऊट्स जे आहेत ते मला 3.1 मधले डाऊट विचारा, कुठले कुठले सोडवायचे आहेत ते. ओके, किंवा त्याच्यामधले सगळे क्वेश्चन पाहिजे तर मी सोडवून देतो, तुम्ही देखील विचारा. जनरली सगळ्यांनी DC पांडे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सगळ्यांनी एकच बुक आपण रेफर करूया. ज्यांच्याकडे आता नसेल त्यांनी झेरॉक्स वगैरे मारताय काय बघा, कारण कसं डिफरंट बुक वापरले तर प्रॉब्लेम होणार. मी तर लेक्चरला आता सगळे DC पांडे सॉल्व्ह करून घेणार आहे. ठीक आहे, म्हणजे जशी कन्सेप्ट होईल तसे त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण घेऊया. PDF असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही, PDF वरून बघा. ठीक आहे, ओके, बाय अँड गुड डे.